ईडीची आज दिवसभर चौकशी झाली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं समाधान होईल असं उत्तर त्यांचं सर्व प्रश्नांचं मी दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आता यापेक्षा जास्त त्यांच्याकडे काही प्रश्न नसावेत आणि त्यामुळं त्यांचं समाधान मी केलेलं आहे. आणि ते बोलवतील त्यावेळी पुन्हा मी उपलब्ध होईल अशी देखील जेव्हा असेल ते. पण आत्ता मात्र पूर्ण त्यांचं समाधान झालेलं आहे असं माझा समज आहे. आता चौकशी झाल्यानंतरही पुन्हा मी सांगतो की माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ILFS नावाच्या संस्थेशी त्यांच्या कोणत्याही संबंधित माणसांशी कधी संबंध आला नाही. आणि त्या संबंधात फारसे काही प्रश्न जे त्यांनी प्रश्न विचारले, आता काय प्रश्न विचारले सांगण्याची काय आवश्यकता नाही. त्यांनी जेवढे प्रश्न विचारले त्याचं पूर्ण मी समाधान केलेलं आहे. काय असतं एक लक्षात घ्या, पूर्ण दिवस स्टेटमेंट प्रत्येक प्रश्नाचं लिखित स्वरूपात टाईप होणं, ते दुरुस्त करणं, लिहून पुन्हा काढणं ही प्रोसिजर चालते. आणि त्यामुळं त्या काळात शिवकालीन महाराष्ट्र हे पुस्तक माझं जवळपास निम्म वाचून झालेलं आहे. आणि व्यवस्थित ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील चांगली मला वागणूक दिली. कोणतीही तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्यांनी जे प्रश्नांची उत्तरं प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरं दिली. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करायचं ठरवलेलं होतं. त्यांना जे प्रश्न विचारायचे ते विचारल्यानंतर त्याचं टायपिंग ही जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला वेळ लागतो आणि त्यामुळे तो तेवढा कालावधी जातो असं मला वाटतं. त्याच्यावर काय लोक महाराष्ट्रातली फार जागृत आहेत, सुजाण आहेत, हुशार आहेत आणि त्यांना काय समजायचं ते यापूर्वीच ते समजलेले आहेत. आणि त्यामुळं त्याच्यावर भाष्य करण्याची आता आवश्यकता नाही. त्याच्यावर जे काही यापूर्वी भाष्य करायचं होतं ते करून झाले. आपली माहिती चुकीच्या माहितीवर आधारित आहे. त्यांच्याकडून त्यांनी कोणाला पैसे दिले किंवा कोणाला दिले असा विषय माझ्याकडं आजपर्यंत कधी झाला नाही. आणि मी तेच सांगतोय की अशा स्वरूपाचा कोणताही संबंध माझा ILFS किंवा ILFSच्या कंपन्या आणि त्यांना ILFSने दिलेले कंत्राट याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही. मोदी सरकारच्या धोरणावरती तुमच्या टीकात्मक सूट असणार आहे का? सांगितलं जातं की ईडीच्या चौकशीनंतर विरोधी पक्षाचा धोरण आता नुसतं आत्ता प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलून तुमचा त्याच्यावर विश्वास पडणार नाही. तर वेळच ठरवेल त्याच्यावर तुम्हाला काय तुमचा निष्कर्ष त्यानंतर कळेल तुम्हाला. मी मीडियाचे देखील आभार मानतो. तुम्ही सगळे घामाने ओथंबून गेलेले आहात आणि तुम्हीही सकाळी 10, 9, 8 वाजल्यापासून सतत या ठिकाणी पूर्ण इथं गोळा झालेले महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते आणि माझी होणारी ही चौकशी याबद्दल तुम्ही बरेच कष्ट घेतले. यांचे आभार मानण्याची वेळ आली नाही, संधी मिळाली नाही.
आव्हाड साहेबांचे आभार मानायला पाहिजेत. सकाळपासून 8 वाजल्यापासून ते या कार्यक्रमासाठी, या सगळ्या दिवसभराचा जो काही चाललं आहे त्याच्यासाठी इथं ठाम बसून आहेत. मी विनंती पाठवलेली होती की आव्हाड साहेबांना जायला सांगा, ज्यावेळी बाहेर येईन त्यावेळी मी फोनवर बोलेन, पण आव्हाड साहेब इथून हल्ले नाहीत. आव्हाड साहेबच नाही तर हे आमचे मुंबईतले दोन्ही अध्यक्ष आहेत, सगळे इथं बसणारे सगळेच, आणि मगाचपासून तुम्ही बघताय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते, नेते सगळेच थांबले. त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जे आलेले नाहीत त्यांचेही आभार. मी सांगितलंय पुन्हा ज्यावेळी बोलवाल त्यावेळी येईल. पहिला मराठीने अजित पवारांनी ह्याच्यावरती कोणतेही भाष्य केलेलं नाही. असं आहे की प्रमुख नेत्यांची स्वतःची काही कामं असतात, ते कामच्या पक्षकार्यात गुंतलेले असतात. ते पक्षकार्यात गुंतलेले सगळ्यांनी आपलं काम सोडून इथं मुंबईत यावं. आणि सगळ्यांना माहिती आहे की जयंत पाटील स्वच्छ आहे, तो चौकशी झाल्यानंतर परत बाहेर येणार आहे याची खात्री असल्यामुळे आणि त्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ते आज उपस्थित राहिले. माझ्याकडे सकाळपासून मोबाईल नाही, त्यामुळे सकाळपासून माझ्याकडे कुणाचाही फोन मी घेऊ शकलो नाही. तर माझा फोन माझ्या स्वीय सहाय्यकाकडे दिलेला होता. काल परवा अनेक मान्यवरांचे फोन आले. मी आता एक नाव घेतलं आणि दुसरं नाव नाही घेतलं तर प्रॉब्लेम होतो, कारण माझी मेमरी कधी कधी धोका देते आणि मग प्रमुख नाव राहिलं तर मग ते बरोबर होणार नाही. पण सगळे महाराष्ट्रातले दिग्गज नेत्यांनी मला फोन करून समर्थन दिलं, पाठिंबा दिला, चौकशी केली. सर, राज ठाकरेंची सुद्धा याच कंपनी संदर्भात चौकशी ईडीने केली होती, त्याचा काही संदर्भ आला होता का त्या चौकशीमध्ये? नाही, त्याचा काय संबंध नाही आला. सर, अब हिंदी में बता दीजिए, कई सारे कैश लग रहे, आप पर आरोप किया था. पण ही जी आपण जे म्हणताय ती जी केस आहे त्याची चार्जशीट 2016लाच झालेली आहे. सर, आप बताइए, पहले क्लैरिटी दी, किस आरोप के तहत आपको बुलाया गया था? सवाल जो आपका वो मतलब एग्जैक्ट आरोप क्या है और आपका कहना क्या, ये बताइए केस क्या आपके ऊपर? एग्जैक्ट आरोप क्या है ये मैं बोल नहीं पाऊंगा, क्योंकि जो सवाल उन्होंने पूछे उनके सारे जवाब मैं दे दिए. अब जहां तक IL&FS का सवाल है, पूरे जिंदगी में मेरा IL&FS के साथ कभी भी ताल्लुक आया नहीं. उनके किसी भी एजेंसी, एजेंट, किसी के साथ ताल्लुक मेरे आया नहीं. मेरे अकाउंट में किसी के पैसे आए नहीं, न मैंने किसी को पैसे दिए. मेरी काम करने की कार्यपद्धत बहुत क्लीन है. मैं किसी के पास से पैसे लिए नहीं है, कोई लेन देन नहीं है. मनी लॉन्ड्रिंग का केस बन नहीं सकता, क्योंकि ऐसे काम मैंने कभी किए नहीं. सर, आपने दरअसल विषय की कई सारे कैश लगाए जा रहे हैं, थोड़ी क्लैरिटी आप दे दीजिए. एग्जैक्ट आपको किस मामले में बुलाया, तब से वो बताइए, क्योंकि हर कोई अपनी अपनी अलग अलग बात रख रहा है, आप ही बता दीजिए. मैं बार बार ये कहता हूँ कि एग्जैक्ट मामला जो है ये मैं बता नहीं पाऊंगा, क्योंकि वैसे सवालात जो मेरे सामने रखे गए उसमें आप जो कह रहे हैं उसमें से कोई बात नहीं. कोहिनूर CTNL का मामले से जुड़ा हुआ केस है ये? मालूम नहीं. रोड कॉन्ट्रैक्टर से जुड़ा हुआ मामला की पैसे मालूम नहीं. मेरी कंपनी को पैसे ही नहीं मिले. किसी के नहीं है ना, ये तो प्रॉब्लम है मेरा. सर, लंबा सवाल जो अब भी देखिए सर, क्लैरिटी नहीं देखिए, बहुत सारे फिलर्स आ रहे हैं, अगर आप ही अपनी तरफ से बता दें तो बेहतर होगा. कम से कम आप फिलर्स जो है, जो आपको बताना है वो बताओ. मैं ईडी के जो अधिकारी है उन्होंने मुझे जो सवालात किए उसका पूरी तरह से उनका सेटिस्फैक्शन मैं कर चुका हूँ. और मेरे अकाउंट में किसी के पैसे कभी आए नहीं, ये भी मैंने बताया. मेरे अकाउंट से किसी को पैसे गए नहीं. IL&FS के साथ तो मेरा जिंदगी में कभी लेन देन हुआ नहीं, कोई मेरा संबंध नहीं है. और मेरी पूरी हिस्ट्री अगर आप बताएंगे, उन्होंने कुछ
जो भी सवाल पूछे वो सारे सवाल मैं पूरा उनका सेटिस्फैक्शन कर चुका हूँ। सर, जब आप गृह मंत्री थे उस दौरान कुछ लेन देन हुए, कमीशन के पैसे के, इस तरह की चर्चा सुबह से रही, क्या इस संदर्भ में कुछ आप अरे clarity स्टोरी देंगे? अच्छी तो स्टोरी चलाओ, जो जिसमें दम नहीं वो क्यों स्टोरी चलाते हैं? कमाल की, गृह मंत्री का और उसका कोई संबंध ही नहीं है। और मेरे अकाउंट में कोई आप जिस तरह से सवाल पूछते हैं, आपकी जो इन्फॉर्मेशन है वो गलत है और बेबुनियादी है। बेबुनियादी म्हणजे मेरा हिंदी भी सुधर गया। पहले ऐसे नेता हैं जो ईडी की लॉ मेकिंग इंक्वायरी के बाद आके बाकायदा एक प्रेस कॉन्फ्रेंस अपनी पार्टी कार्यालय कर रहे हैं। ईडी का दफ्तर कैसा लगा, कितनी कब जांच? ईडी के अधिकारी जो जिस अधिकारी थे उन्होंने मेरी अच्छी तरह से आवभगत की और उन्होंने जो भी सवाल पूछे उनका भी मैंने समाधान किया। ईडी के ऑफिस में बहुत कम जगह है, कंजेस्टेड है ईडी का ऑफिस। और लेकिन ईडी के जो अधिकारी मुझे बात किए वो तो उन्होंने सीधे अच्छे सज्जन मोबाइल रिकॉर्ड या बैंक रिकॉर्ड ईडी ने लिए हैं आपसे? हाँ? बैंक रिकॉर्ड या मोबाइल रिकॉर्ड कुछ मांगे थे आपसे? कुछ नहीं मांगे मुझे। मेरे पर्सनल अकाउंट जो अकाउंट्स है, जो इंफॉर्मेशन है उनके पास भी है। और उन्होंने कोई हमारी संस्था है, यानी क्या बोलते हैं, शुगर फैक्ट्री है, हमारी कोऑपरेटिव बैंक है, कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री है। मेरा कोई पर्सनल प्राइवेट शुगर फैक्ट्री नहीं है। मेरी पर्सनल बहुत बड़ी इंडस्ट्री है, ऐसा कोई बात नहीं है। जो भी है वो उनको मैं पेश किए है और करूंगा। मैंने कहा है जब भी वो मैं हाजिर हूँ। कोशिश है सर, क्या और इसके बाद क्या जैन पार्टी खामोश हो जाएगी? अब ये आने वाला वक्त ही आपको बता पाएगा, क्योंकि आज मैं कुछ भी कहा तो आप और देखने वाले तो विश्वास तब रखेंगे जब मेरा बिहेवियर उनके सामने आएगा। मुझे कोई दबाव उन्होंने नहीं किया और कोई दबाव की बात भी नहीं की। पवार साहेब मुंबईत येत आहेत, तुम्ही भेटणार आहात का त्यांना? पवार साहेबांना त्यांची भेट घेणार आहात? मी नेहमीच भेटतो त्यांना, ते कधी येतील ते चौकशी नाही। मला आत्ता मगाशी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला। त्यांनी फक्त चौकशी करत होते ते श्रीयुत शिवाजीराव गर्जेंच्याकडे की मी पक्ष कार्यालयात आहे का, घरी गेलो। तर त्यावेळी मी फोन घेऊन सांगितलं मी आता इथून घरी जाणार आहे, ते प्रवासात आहेत, एवढीच चर्चा झाली, बाकी काही चर्चा नाही। ते ज्यावेळी येतील मुंबईला त्यावेळी भेटायला जाणार आहे। सकाळी अजित पवार कार्यालयात येणार आहे, तेव्हा तुम्ही त्याची भेट घेणार आहात का? काही चर्चा सकाळी करणार आहात? नाही, मला असं वाटतं की ज्यावेळी त्यांची, मी सकाळी तर मी येणार नाही आहे, पण ज्यावेळी त्यांची भेट होईल त्यावेळी भेट होईलच। ऐसा है कि एमएलए और किसी को भी मुंबई में आने के लिए नहीं कहा था। मैंने ट्वीट भी किया था। मैंने ट्वीट करके कहा था कि मैं सिर्फ इंक्वायरी को जा रहा हूँ, आप न आए तो बेहतर। ऐसा मैंने, आप मेरा ट्वीट पढ़ी है तो हमारे एमएलए ट्विटर पे रहते काफ़ी, तो शायद बहुत 1-2-4 एमएलए तो वापस इस तरफ आ रहे थे तो वापस चले गए। उन्होंने पूछा फोन करके क्या, तो बोला नहीं, कोई आने की जरूरत नहीं। सर, 2 घंटे का लंबा समय क्यों लगा है सर? मैं उनको कह रहा था कि आप सब नीचे बैठे हैं और प्रेस इतनी बहुत तादाद पे है, तो जल्द से जल्द जितना हो गया, लेकिन टाइपिंग जो होता है वो हर क्वेश्चन का टाइपिंग होता है, लिखित स्वरूप से स्टेटमेंट दिया जाता है, और इसलिए वो प्रोसीजर होती है तो लंबा तो चलता ही है। सर, आपको कोट करते हुए मैं सवाल पूछता हूँ कि ईडी की 9 घंटे की पूछताछ चली, जयंत पाटिल कितनी बार इस दौरान घबराए? एक बार भी नहीं।
घबराने का सवाल नहीं है, क्योंकि मेरा दामन साफ है। हाँ? दामन साफ है और मुझे लगता है कि कोई घबराने की कोई आवश्यकता भी नहीं है और उन्होंने भी मुझे घबराया नहीं। सर क्या क्लीन चिट दे दी है, क्या कुछ क्लैरिटी दी है आपको लेकर सर कि दोबारा नहीं आना होगा? आप तो तैयार अब देखो, मैं अकेला ही बोलने लगा तो दूसरी साइड आपके सामने आनी चाहिए, तो आप मुझे बेहतर होगा कि आप दूसरी साइड पूछे आगे के सवाल। एक मी हा शिवकालीन महाराष्ट्र सध्या वाचतोय। जुन्या काळात काय परिस्थिती होती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचं वाचन केलेलं आहे। जांच के बाद दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। आणि कसं आहे की मला पूर्ण खात्री आहे की कोणत्याही चुकीच्या गोष्टी मी केलेल्या नाहीत। ज्यावेळी चौकशी पूर्ण होईल त्यावेळी स्पष्टच होईल सगळं। सर संजय राऊत म्हटलं की 2024ला जर सरकार आलं तर आमच्याकडे बाकीच्या नेत्यांची ईडीची लिस्ट आहे, काय सांगाल यावर? नो कमेंट। नाही, असं आहे की त्या बाबतीत पुढं 2024ला काय बोलणार, आपण काय करणार याच्याविषयी मी आज कोणतंही मत व्यक्त करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवणे आणि ताकदीने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थपणाने अधिक ताकदीने वाढवणे, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम आणि व्रत आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि ठामपणाने ते काम आम्ही करत राहू। 2024च्या निर्णयाची किंवा त्यावेळच्या निवडणुकांची आज काळजी करण्याची आम्ही चालतो, काम करूनच दाखवू असं आम्ही सगळे ठरवतो।